अरे मोन्या, पण काय गरज आहे हे सगळं करण्याची? ज्या कामात 4 पैसे मिळतील ना असं काम कर ना, आणि भरपूर पैसा आहे घरात. अगं पण शोभा, पण नाही आणि बिन नाही. तुला सगळेजण कामं सांगतात आणि तू करतो. यापुढे कोणाचीही फुकटात कामं करायची नाहीत. अगं जाऊ द्या, मिळायचं नाही. शोभा माझं ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ? अरे माझा कधी घसा बसला तर गरम पाणी करून देत नाहीस तू. आणि आज चाललाय मित्राचे काका हॉस्पिटलला आहे, त्यांना गरम पाण्याची किटली घेऊ. ती पण स्वतःकडे नाहीच आहे, दुसऱ्या मित्राकडे घेऊन जाऊन द्यायची. अगं पण शोभा, तो म्हैसकर माझा मित्र तुला माहितीये ना, दरवेळेला आपल्याला काहीतरी आंबे फणस असं आणून देत असतो. आता नेमकं तू गावाला अडकलाय म्हणून त्यांनी मला एवढंच करून बरोबर बरोबर, अगदीच बरोबर आहे. तुझ्यासारखा फुकटात जर समाजसेवक सगळ्यांना मिळत असेल तर कुणाला नकोय ना. जा तू जा. मालक, हो मालक आज सुट्टी आहे, कुठे चाललाय तुम्ही? जरा महत्वाचं काम आहे, मी जाऊन येतो. काय ऐकलं त्याच्याकडे लक्ष ठेवू, नाही तर तुझ्या आधी त्यानंच लग्न केले. ह्याच्या तोंडावर का 12 वाजले? हे मोहन, अरे आज उदास का दिसतोस? ए सम्या, ए शोभावहिनी परत शाळा घेतली असेल. तुला सांगतो सम्या, म्हणजे हे मोन्याला ना शोभावहिनीनं कंट्रोलच करता येईल. माझं तर सरळ स्पष्ट मत आहे माझं. प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक नवऱ्याला ना आपल्या बायकोला कंट्रोल करता आलं पाहिजे. नाही नाही बोलून चालणार नाही सम्या, तुझं लग्न झालं नाही म्हणून. पण माझं असं मत आहे बघ, ऐक माझं, लग्न झाल्यानंतर पहिले आपल्या बायकोला कंट्रोल केलं पाहिजे. लक्षात येते? आता मी बघ ना, अंजू एवढं मजा करतात हे लोक, बापरे एवढं मजा करतात माहितीये का? आता मजा तुला मी नंतर बघते. अंजू अगं मजा चाललेला ते बघ ना, मोन्या बघ, मोन्याचा जरा मूड खराब होता म्हणून त्याच्यासाठी जरा मजाक केला. शोभा वहिनी मोहन दादांना इतकं झापले, त्या म्हणाल्या की अशी फालतूची समाजसेवा करण्यापेक्षा पैसे कमवून आण, म्हणून त्याच विचारत असतील बहुतेक. कधी कधी ना मोहनची खूप दया येते मला. सगळेजण सारखी कामं सांगत असतात. बरं झालं आठवलं. ए मोहन, माझं एक काम होतं तुझ्याकडे. तुझ्या बुटीकच्या बाजूला होलसेलमध्ये माठ मिळतात बघ, त्यांचा जरा रेट काढून आणशील? आणि ना त्यात 1 मिनिट. हॅलो, हा बोल ना. नाही मी निघालोच आहे. हा येतो हॉस्पिटलमध्येच येतोय. देईन ना. अरे तुझ्यासाठी एवढं नाही का करणार मी? काय 15 लाखाचा चेक आहे. हो घेतो. हो मी निघतो. हा ओके. अरे फोन, अरे हॉस्पिटलमध्ये कशासाठी चाललाय? किटली द्यायला. मोहन पैशासाठी किडनी विकतोय. अंजू मी तुला कधीतरी कंट्रोल केलंय का? कशाला उगाच चिडते, रागावणे? अरे मोहन 15 लाखाला स्वतःची किडनी विकायला गेलाय. अरे पण तू का असं करेल? शोभा वहिनीच्या पैशाच्या कटकटीमुळे दादांनी हा निर्णय घेतलाय. पण हे शोभा वहिनींना माहित आहे? आपल्याला कसं माहित असत? पण त्यांना विचारायला लागेल ना. भानू तुला माहितीये का काय मोन्याबद्दल? मालकांबद्दल काय? अगं मोहन किडनी विकायला गेलाय. शोभा वहिनी नाही माहित आहे का? किडनी म्हणजे? मी सांगतो भानू. तू डॉक्टर असतो? अगं भानू, किडनी म्हणजे माणसाच्या शरीरातला एक महत्वाचा अवयव. हा, शरीराचं फिल्टरच म्हणणार. माणसाला 2 किडनी असतात. 2 किडन्या नसल्या तर माणूस मरू शकतो. मोहन स्वतःची 1 किडनी 15 लाखांसाठी विकायला गेलाय. नाही मला कसं काय बी नाही करणार. मी आल्या. अहो तुम्ही इथे काय करताय? मला तुझी काळजी वाटते म्हणून मी आलीये.
तुला कळतंय का तू काय करायला चाललाय? काय झालं? थांब. हा बरं. मोहन, हे घे पैसे. एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले? ते महत्वाचं नाहीये, तू हे घे. मला नकोय. मोहन, मला समजलंय, पैशांसाठी स्वतःचा अवयव विकण्याची काही गरज नाहीये. काय बोलताय तुम्ही? तू हॉस्पिटलला चाललायस ना? हो. किडनी विकायला? किडनी? मी का किडनी विकू? कारण तुला पैशांची गरज आहे. कोणी सांगितलं तुम्हाला हे? चाळीतले सगळे म्हणतायत की तुला पैशांची गरज आहे म्हणून तू किडनी विकायला चाललाय. अहो किडनी नाही, किटली द्यायला चाललोय. किटली? हो, माझ्या एका मित्राकडे असलेली गरम पाण्याची किटली दुसऱ्या एका मित्राचे काका हॉस्पिटलमध्ये आहेत ना, त्यांना द्यायला चाललोय. आणि 15 लाख रुपये जे आहेत ना, त्यांनीच त्यांचं गावाचं घर विकून जमा केले हॉस्पिटलच्या खर्चासाठी. हे असं सगळं आहे का? हो. या चाळीतल्या लोकांची ना कमालच आहे, ऐकतात ते काय सांगतात दुसरं. हो ना. मोहन, सॉरी, माझा गैरसमज झाला. काही हरकत नाही. पण या चाळीतल्या लोकांचं ना काहीतरी करायला लागेल. मावशी, टीव्ही बंद करा तुम्ही. हा, अहो तुमचा जावाई किडनी विकायला निघालाय आणि तुम्ही त्याच्याबद्दल असा विचार करताय. तुला एवढा जर पुळता येत असेल ना तर जा त्याला अडवता. काय झालं? इथे गर्दी कशा पाय जमलीये? मावशीनं बी किडनी विकायची की काय? वाटेल ते बोल नको. वाटेल ते नाही बोलत आहे. आणि तुम्ही मालकांबद्दल बोलला तर चालतं का? तुला काय करायचंय? आमचं आम्ही बघून घेऊ. आमच्यामध्ये पडायची काही गरज नाही. नाहीतर ना तुला नाही तर काय करणार तुम्ही? हा, मग कशाला असं बोलताय मावशी, एक मिनिट थांबा. तुम्ही दोघी भांडू नका. आधी मोहन कुठे गेलाय ते बघू. आणि हे सगळं शोभाबाईंना माहित नसेल ना तर त्यांना सांगायला हवं. म्हणून इथे आलो. म्हटलं मावशी काहीतरी मदत करतील, पण इथे काहीतरी भलतंच चालू आहे. मला वाटतं आपण डायरेक्ट जाऊन शोभा वहिनींना सांगायचं. बरोबर आहे. चालेल चालेल. चल. मास्टरड्याने निदान त्याची किडनी तरी कामाला आली. तू इथं कशी? मालकांविषयी बोलताय काय? थांबा, मी तुमची किडनीच गायब करते. हे बघ, तू ना असं काही करू शकत नाही. म्हणजे त्या मालकाला कळलं ना, मग बघ तुझं कसं होतंय ते. आता काय होतं ते मी नंतर बघून घेते ना. आधी मी तुमची किडनी गायब करते. करू का? करू? शोभे, काय? तू बोल. मी काय बोलणार? तू अध्यक्ष आहेस ना, तू बोल. पण मी काय बोलू? शोभे, अगं ती भानुभाऊ, अगं माझ्या मागे लागली किडनी काढतो म्हणून. आई, काय झालंय ग? तू तुझे ना डोळे चेक करून घे. ही काय भानू? ही इथं कशी आली? केव्हा आली आहे? अहो तुमच्या घरातून नाही काय एकत्र निघालो. मला कशाला बोलताय? आणि मी तुमची किडनी कशी काढेन? मी काय डॉक्टर आहे? मला माहिती आहे ना, तू खाली म्हणाली नव्हतीस का की किडनी काढतो म्हणून? मी कधी बोलले? तू काय पण करू शकते, मला माहिती. मी कधी बोलले? गप्पा बसा, दोघी गप्पा बसा. हे आई, तुला खरंच डोक्यावर परिणाम झाला. तुला ना भास होतात, भास. जाऊ दे, माझ्या घरी जाते. तुम्ही का सगळे आलाय? हे काम आहे का?
अरे बोल ना. वहिनी तुम्हाला मोहन कुठे गेलाय ते माहितीये का? हा माहितीये, हॉस्पिटलला. वहिनी हो, तुम्ही त्याला जाऊच का दिलं? म्हणजे तो जे काही द्यायला गेलं ते तुम्हाला मान्य आहे? मान्य न करण्यासारखं काय आहे? आता त्याच्या मित्राच्या काकांना त्याची गरज होती म्हणून तो गेलाय द्यायला. अहो वहिनी, पण तुम्ही त्याला थांबवलं का नाही? आता आमच्या यांना समाजसेवेची किती हौस आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. मुळात असं काम करताना तुम्ही त्यांना अडवायला पाहिजे. मग तुम्ही अशी कामं त्यांना सांगू नका ना, मग ते नाही करणार. आम्ही काय सांगितलं वहिनी त्याला? फुकटची कामं. तुम्ही त्यांना फुकटची कामं सांगता आणि आमचे हे करतात. माझा नवरा चाळीचा गडी आहे ना, करतो सगळ्यांची कामं. चला चला आपण जाऊया. ज्यांचं भलं करावं त्याच आपल्याला बोलतायत. आपणच काहीतरी करूया. चला चला चला. आई कमाल आहे. नुसता दूर झाला यार. झापलं मला. ते म्हणले तुला काय किडनी विकायचं दुकान वाटलं का? हे माझी कंप्लेंट करणार आहेत बोलले पोलिसात. होय. हे आता मोहनाला शोधायचं कुठे आपण? अरे कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नाहीये तो. एक मिनिट ए सम्या, माझ्याकडे आणखीन एका हॉस्पिटलचा नंबर आहे, मी फोन करतो. थांब. हा लाव लाव. हा हॅलो 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 हॅलो. ते तुम्ही किडनी विकत घेता का? अरे हे लोक लिव्हर विकतात 300 रुपयात. डॉक्टर तुम्ही आदर्श हॉस्पिटल मधूनच बोलताय ना? ए ठेव फोन ठेव. मटन चॉपला लागला फेकून. आता सगळ्यांना मालकांची काळजी वाटायला लागली. इतके दिवस कोणी त्यांना किंमत देत नव्हते. समीर साहेब, हे बघा मला काय सापडलं. हे काय आहे बघू. हे तर चेस्ट एक्सरे आहेत. बापरे, म्हणजे मोहन फक्त किडनी नाही, फुफ्फुस आणि हृदय पण विकायला निघालाय. अरे एका किडनीवर माणूस जगू शकतो, पण फुफ्फुस आणि हृदय काढलं तर माणूस जिवंत कसा राहणार? सम्या, आणि अवयव तर मृत्यूनंतर दान करतात ना? म्हणजे मोहन आत्महत्या करायला निघालाय. हा ते सगळं शोभा वहिनींमुळे होतंय. हे राहू द्या, मोहनाला फोन लाव ना लवकर. अरे लावला होता पण फोन उचलन झालाय तो. त्यांना काहीच कसं वाटत नाही. तुम्ही परत आलात? हो वहिनी, आम्ही जे आता सांगू ना ते तुम्हाला ऐकावंच लागेल. हा हा हा. काय? वहिनी मला सांगा, मोहन कुठल्या हॉस्पिटलमध्ये? नाही माहिती. पण तुम्ही सारखी सारखी चौकशी का करताय? सगळ्यांना माहितच नाही. ए अंजे, आधी रडणं थांबव. काय झालं व्यवस्थित सांग. दादा आपली किडनी 15 लाखाला विकायला गेले. काय? हो, आणि नुसतीच किडनी नाही,
तर हृदय आणि फुफ्फुस पण विकणार आहे. हे बघा त्याचे एक्सरे. समीर साहेब, हे एक्सरे मालकांचे कशावरून? अरे भानू, तूच खाली म्हणालीस ना हे मोहनचे आहेत म्हणून. मी कधी म्हणाले? मी फक्त एवढंच म्हणाले की मला सापडले. मला कुठे काय कळतंय म्हणून मी तुम्हाला दिले. बरोबर आहे भानू तुझं. ह्याच टायमाला काही कळतच नाही. नाहीतर काय काही बडबडतो. नाही हे मोहनचेच असणार आहे. नाहीतरी तो किडनी द्यायला गेलाच आहे ना. तर थांबा ना जरा. सारखं सारखं किडनी काय लावलंय तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला आमचे हे किडनी विकतायत? हा काय? हो मलाच बोलला तो. आणि मला सांगितलंच नाही. शोभे, अगं विकतोय तर विकू दे ना किडनी. त्यामुळे पैसे येतील घरात, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तू काय डोक्यावर पडलेस का? काही काय बोलतेस? काही काय नाही शोभे. अगं एक किडनी असली तर काही बिघडत नाही, माणूस मरत नाही. इथं धड खायला पैसा नाहीये, 2-2 किडन्या काय करायच्या? तुझं ना खरंच डोकं फिरलंय. हे बघ, मी फक्त तुझा विचार करते. काय झालं आरडाओरडा करायला? मला वाटतं मावशींची एक किडनी खराब झाली असेल. काय तरी बोल नकोस. बरोबर बोलते ती. दुसऱ्यांचा वाईट विचार केल्यावर असंच होणार आहे. शोभे, माझी खरंच किडनी खराब झाली असेल तर मी मरणार नाही ना? नाही, तुम्हीच तर म्हणाला की एक किडनीवर माणूस जगू शकतो. तू का बस. शोभे, मला वाटतं या चिटकीने काय तर चेटू केलंय आणि माझी चांगली किडनी मास्टरला दिली असणार. चल मला दवाखान्यात घेऊन चल. अगं आई, फक्त कंबर दुखते तुझी. डॉक्टर कशाला हवाय? थांब जरा. ए राहुल, तो स्टूल घे. थांब जरा. अरे आईला दे ना. बस इथे. सावकाश. बस. हा हो आई होत नाही. शांत बस. काय 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 झालं काय सासूबाईंना? एवढं पण सुद्धा सासूबाईंची काळजी कर. हो. ए मोहन, अरे कसा आहेस तू? बरं आहे का रे? अरे तुला त्या लोकांनी लगेच सोडलं? हो. असं कसं सोडलं? मी तर ऐकलं होतं किडनी काढल्यावर 3-4 दिवस ठेवून घेतात. काय तू काय बोलताय? मला काहीच कळत नाही. मालक, मी सांगते, या समध्यांना वाटलं होतं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये किडनी विकायला गेलाय. अरे हो, सकाळी तूच म्हणाला होतास ना. अरे किडनी नाही म्हटलं मी, किटली म्हटलं. किटली. माझा एक मित्र आहे म्हैसकर नावाचा. त्याचे काका हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत थ्रोट इन्फेक्शन. त्यांना सतत पाणी प्यायला सांगितलंय गरम, म्हणून ते किटलीत गरम पाणी करतात ना. ती किटली घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो. अच्छा, म्हणजे तू किटली म्हणालास काय? हो. अरे रे, मला त्या स्कूटरच्या आवाजात ना किडनी ऐकू आलं, त्यामुळे हा सगळा घोळ झाला. पण ते 15 लाखाचं काय? अरे त्या म्हैसकरच्या काकांनी त्यांचं गावचं घर विकलं, त्याचा चेक घेऊन यायला सांगितला होता मला. पण हे मोहन आहे, अरे आम्ही तुला 3-4 फोन केले, तू एक पण फोन नाही उचलला. अरे हॉस्पिटलमध्ये फोन सायलेंट वर ठेवावा लागतो ना, मग कळलाच नाही फोन आलेला. मी म्हणाले होते ना, मालक पैशांसाठी असं करणारच नाही. अरे हे कान वीक आता तुझे. उगीच घाबरवला मला. नाही सॉरी, मला माफ करा. नाही म्हणजे चुकलंच माझं. पण तरी मला वाटलेलं मोहन असं अवयव वगैरे काही विकणार नाही. हे समीर, अरे अवयव विकणं हा गुन्हा आहे समीर. अवयव आपण दान करू शकतो, अवयव विकता येत नाही, तो गुन्हा आहे. पण आपण सगळ्यांनी अवयव दान केले पाहिजे, म्हणजे आपल्यानंतर कोणाचा तरी फायदा होऊ शकतो ना.
मोन्या वा पटले मला मला पटले मी पण तेच करणार दान करणार मी. हा मालक किती मस्त बोललात तुम्ही.